जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. कशी झाली भेट, ओळख कशी? आता त्यात हसण्यासारखं काय, ओळख कशी, एवढा स्वभाव काय हो, हे काय आहे? माझ्या बरोबर म्हणजे ही लांबून जायची, लांबून फक्त आणि मी लांबून बघण्यासाठी ते बघायचो. माझ्या तिथे यायचे. पण हे तुम्हाला बघतायत, हे तुम्हाला कसं कळायचं? कळत होतं, मी पण बघत होते ना. लग्नाला किती वर्ष झाली? 27 वर्ष. हसणं बंद झालं का? नाही ना, हसतच नाही. बरं, वहिनी कधीच रागवल्या नाहीत तुमच्यावर, त्याचं काय रहस्य आहे? नाही रागवलं कशा नाही, काय फोर्स आला बघितलं, इतका वेळ गप्प होते, रागवली नाही काय? त्याच्यातच मला 27 वर्ष दिसायला लागली. पण मला सांगा, लग्न जमल्यापासून लग्न होईपर्यंत 2 महिने होते, तेव्हा किती वेळा भेटले तुम्ही? एकदा हॉटेलमध्ये. कुठल्या? दादरला आम्ही विसाव हॉटेलमध्ये एकदा, बहीण माझी. थांबा थांबा थांबा, काय 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 काय? दादरला नाही, शिवडीला. कशी कशी शिटी दाखवली होती जरा सांगा, जरा दाखवा ना कशी. आता जमत नाही, तेव्हा बरोबर यायची, तेव्हा जोरात असायची. हो, म्हणजे एकदम बारीक ऍक्च्युली होती शिटी, तशी नव्हतीच ती. पण तेव्हा ती शिटी तुम्हाला नाही ऐकायला यायची? येत होती, एकदा मी बघायचे कोण मारतं म्हणून, तो मला दिसतच नसायचं. कधी चित्रपटाला, लग्नाला जायचं असेल तर पटकन तयार होत नाहीत. मी फास्ट तयार होते कमलेश पेक्षा. स्वतःचं कपाट आवरायला तुम्हाला कधीच वेळ नसतो. हो, कधीच नसतो, हे मला पण मान्य आहे. अगदी आरोग्य सिद्धूचा वकिलांच्या घरामध्ये काय चेहरा खुलतोय बघा. बघा ना, असं कोण नवरा भेटेल एकदम. जेवण चांगलं बनवतात, पण कधी कोणाला घरी जेवायला बोलवत नाही. अरे असा आरोप आहे. जेवण बऱ्याचदा खारट करतात. असं चुकून घाई गडबडीत कधी मीठ पडलं असेल जास्त. पण होतो बघितलं. हो, असं चुकून मीठ पडलं असेल केव्हा तरी. आपण गरम डोक्याच्या आहात. बापरे, तेच लिहिलंय. नमस्कार. आपल्या सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी, ही नम्र विनंती. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? गावचं राजापूर. राजापूरला कुठे? नाणार. तिथेच बालपण. हो. आणि शाळा? शाळा तिथेच नाणार मध्ये. घरी कोण कोण होतं? आई बाबा, 5 भाऊ आणि मी. काय करायचे आई बाबा? आई बाबा शेतकरी होते. अरे वा. आणि तुमच्याकडे तुमचं बालपण? मुंबईतच. म्हणजे शाळा कुठली? अनुयोग विद्यालय खारपूर. आणि तुमचं सगळं शिक्षण तिथे का? हो, गावाला. कॉलेज पण तिकडेच? नाही, 10वी पर्यंतच झालं. 10वी पर्यंत. हो. आणि तुम्ही इथेच सर्व. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे आई बाबा पण मुंबईलाच. बाबा इकडे मुंबईलाच कामाला होते. काय करायचे काय बाबा? बाबा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम. प्रायव्हेट. आणि आई? आई गृहिणी. आणि किती जण होता तुम्ही घरात? आम्ही 3 भाऊ, 3 बहिणी आणि 2 भाऊ. पण कसं गेलं बालपण? बालपण एकदम मस्त, कारण की आम्ही चाळीतच वाढलेलो. त्याच्यामुळे म्हणजे असं घरामध्ये नाही, असं बाहेर फिरण्यामध्ये. आता इथे राहता तुम्ही सगळे? सर्व इथे. पण मला सांगा, आता तुम्ही इथे राहता, मग इथून हायवेला जायचं असेल तर कसं जाता? इथून मधून शॉर्टकट रस्ता आहे. तसेच? हो. हो ना. पण मला सांगा, ॲम्ब्युलन्स यायची झाली तर कशी येते? ॲम्ब्युलन्स ॲक्च्युली कसं आहे, ॲम्ब्युलन्स येते, जर सायरन वाजला ना तर सगळे लोक अलर्ट होतात, सगळ्या गाड्या बाजूला काढतात आणि अलर्ट करतात. अलर्ट. त्या बाबतीत ते म्हणजे थोडंसं हे आहे. वहिनींचा स्वभाव कसा आहे? मी सांगू? तुम्ही सांगा. एकदम छान, प्रेमळ. आणि त्यांचा स्वभाव? छान आहे, शांत आहेत, पण जास्त कोणाबरोबर बोलत नाही. पण मग तुमचं लग्न जमलं कसं? ठरवलं असं अरेंज मॅरेज. कसं काय हो? ॲक्च्युली मी आमचं कसं म्हणजे आमच्या गावी असं म्हणजे कोण नव्हतं, सगळे आम्ही इकडे असायचो. मे महिन्यात किंवा गणपतीमध्ये येणं जाणं असायचं आमचं. आणि मामाचा गाव ही आमच्या मामाची मुलगी असं आहे. आणि आमच्या 3 पिढ्या तिकडनंच आल्यात. म्हणजे माझी आजी पण त्याच घरातनं आली आहे, माझी आई पण त्याच घरातनं आली आहे, आणि ही पण त्याच घरातनं आली आहे. बरं आहे तुम्ही एकाच घरात. म्हणजे काही शोधाशोध करायला. तर असं झालं होतं की मी गावाला गेलो की मग माझा 2 नंबर मेवणा, तो त्याकडे गाडी असायची, तो मला माझ्या गावामध्ये घ्यायला यायचा. आणि आमचं सगळं मामाच्याच गावी आमचं म्हणजे जास्त उठणं, कारण की रस्त्याच्या हायवेच्या बाजूला आहे ना रस्ता, त्याच्यामुळे आम्हाला तिकडे खूप बरं वाटायचं.
मग एक दिवस तो आला होता आणि अचानक म्हणजे इतक्या वेळा गावी जायचे तेव्हा तुम्ही बघून ठेवलं होतं? तसं काही नव्हतं आधी. तसं काही नव्हतं. असं आधी काहीच नव्हतं. काय सांगताय? नाही असं काही तुम्ही वाट नव्हतं. बघायची ना आता नाही, नाही. वर्षातून एकदा सुट्टी पडली आता येणार ते म्हणून. नाही नाही असं काही नाही. असं नव्हतं. बघितलं, वाट बघायची ना तुम्ही. नाही असं नाही. कोणाच्या मनात होतं खरं सांगा? नाही तसं आधी असं नक्की तसं नव्हतंच आधी. फक्त एकदा विषय निघाला होता, म्हणजे तेच मी सांगतो, गावाला गेलो होतो आणि हिचा 2 नंबर भाऊ आला होता, म्हणजे 2 नंबर मिळवणे आले होते आणि तेव्हा असाच विषय निघाला की काय करायचं आहे. तर मी म्हणालो की ही आहे म्हणून, आणि मग त्याला पण सांगितलं. मी पाहिलं होतं हिला 1-2 वेळा आणि आईला सांगितलं मग बोलायला, आणि मग ते तिने प्रॉपर म्हणजे असं त्यांना जाऊन मागणी वगैरे घातली. पण त्याच्यापूर्वी तुमचं ठरलं होतं ना? नाही बघा, खोटं नका बोलू. नाही काय तुम्ही मग एसटी आली की बाहेर का धावत जायचं? हा? कसं जमलं? यांचे मामा त्यांना तिकडे मुलगी दाखवायला घेऊन गेले होते. कुठे दुसरी? नाही तिकडे जिथे ठरवलं आमचं तिथे, आणि तिथे माझा फोटो साईडला काढून ठेवला होता तुमचा? हा. तर त्यांनी मला सांगितलं हे नको बघूस तू, हे ऑलरेडी ना 32 लोक रिजेक्ट झालेले आहेत, तू पण होशील, तुझा नंबर 33वा असेल. आणि नेमकं काय झालं, त्या दिवशीच एक दारावर माणसं जातात बघा, तर एक माणूस गेला दारावर, तो बोलला की आज जो कोणी येईल तो झेंडा लावून जाईल. तर नेमके ह्यांचे मामा ह्यांचा फोटो वगैरे घेऊन, बायोटा वगैरे घेऊन आले आमच्या घरी. नमस्कार. आपल्या सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी ही नम्र विनंती. अरे घराघरावर नांगर फिरणार, बाकी सगळे पोपटागर. अरे निवडून येणार कोण? आम्ही विरोधकांचं जेवण जेवत नसतोय. गोदाक का विरोधक आहेत का? नाही. इतकं सावध केलं होतं तुला. विश्वासघात आणि विक्रांतची जात एकच आहे. विक्रांत सर, विक्रांत सर. मानलं तुम्हासनी आणायची, पण काय झालं? एवढ्या कडेकोट बंदोबस्तातून बी तुमची चिठ्ठी पोचली बरं का. तर आधी ती शंभूराजांनी वाचली. मातोश्रींना नजर कैदेत ठेवलंय म्हणून त्यांचे डोळे उघडतील असंही समजू नका. मातोश्रींना शिक्षा द्याच, पण त्याच बरोबर स्वराज्यातील प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा द्या. आदर सोसायटीची मीटिंग बोलवा आणि ह्या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावा. जर का या मीटिंग मध्ये गुड फॉर नथिंगला त्यांनी रॉंग प्रूफ केलं ना, तर एक तर तिला गॅरीला डिवोर्स द्यावा लागेल, नाहीतर मला सोडून द्यावं लागेल. व्हॉट? याचं उत्तर मिळालंच पाहिजे. मिळतील, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. यांच्याकडनं फक्त थोड्या प्रेमाची अपेक्षा केली होती, पण एवढं सगळं करून काय मिळालं मला? विश्वासघात, प्रतारणा. मला झालेल्या त्रासाचा हिशेब यांना चुकता करावा लागेल, आणि मी जे करून राहिले त्यासाठी मला कोणीही थांबवू शकत नाही. शनाया तिच्या आईकडे चालली आहे आणि मी तिला खानपर्यंत सोडून येतो. का? कारण ह्या सगळ्या गृहिणींनी नकोय ना मी इथे राहायला त्यांना. पण आता त्यांची काही तक्रार नाहीये, कंप्लेंट मागे घेतली ते.
भारतीय सेना के होते हुए किसी भी भारतीय को डरने की जरूरत नहीं है।